नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अभ्यास आणि परीक्षांच्या बाबतीत मित्रांनो, असं कधी तुमच्या बाबतीत घडतं का की तुम्ही खूप मेहनत घेऊन अभ्यास करता, तासनतास अभ्यास करता आणि तरी सुद्धा परीक्षा झाल्यानंतर जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा तुम्हाला वर्गात टॉप करता आलेलं नसतं. कधी खूप कमी मार्क्स मिळतात आणि कधी कधी तर एका विषयात चक्क तुम्ही फेलही होता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे अशा काही महत्वाच्या टिप्स ज्या वापरून तुम्हाला मिळतील परीक्षेत भरपूर मार्क्स. आणि हो, कदाचित तुम्ही परीक्षेत टॉपही करू शकाल बरं का. पण यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकायचा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अभ्यास आणि परीक्षांच्या बाबतीत मित्रांनो, असं कधी तुमच्या बाबतीत घडतं का? चला तर मग पाहूया टिप क्रमांक 1. तुमच्या परीक्षेच्या काळात मित्रांनो, ताजा, हलका आणि सकस आहारच घ्यायचा. बाहेरचं अन्न असेल, विशेषतः जंक फूड ज्याला आपण स्ट्रीट फूड म्हणतो, ते टाळायचं. फ्रीजमधलं थंड पाणी असेल किंवा कोणतंही थंड पेय असेल, आईस्क्रीम असेल, अशा गोष्टी खाणं परीक्षेच्या काळामध्ये शक्यतो म्हणण्यापेक्षा टाळायचंच. आता तुम्ही म्हणाल का? कारण तुम्ही जर निरोगी असाल तर अभ्यासही छान होईल आणि परीक्षाही सोपी जाईल. आणखीन एक गोष्ट, अनेक विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करायची सवय असते, तर काही विद्यार्थी पहाटे फारच लवकर उठून अभ्यासाला लागतात. मित्रांनो, असं काही करण्यापेक्षा तुम्ही दिवसभरातल्या जास्तीत जास्त वेळ वापरून जर अभ्यास केलात तर यामुळे काय होईल माहितीये? अभ्यास आणि परीक्षा या दोन्हीसाठी तुम्ही एकदम फ्रेश, मस्त असाल. टिप क्रमांक 2 कडे जाऊया. परीक्षेला जाताना अगदी हलका आहार घ्यायचा. त्यामुळे पेपर लिहिताना तुम्हाला सुस्ती किंवा झोप येते असं अजिबात वाटणार नाही. आणि हो, पेपर लिहिताना सोबत वॉटर बॉटल असलीच पाहिजे बरं का. घोटभर पाणी पिल्याने सुद्धा तुम्ही फ्रेश होऊ शकता आणि हे फार महत्वाचं आहे. आता पाहूया टिप क्रमांक 3. तुमचा ड्रेस किंवा तुमचा युनिफॉर्म हा आदल्या दिवशी तयार असायला हवा. प्रत्येक पेपरच्या एक दिवस आधी तुमची स्वतःची अशी एक चेकलिस्ट तयार असली पाहिजे. परीक्षेला जाताना तुम्ही त्या चेकलिस्ट प्रमाणे सर्व वस्तू आपण बरोबर घेतल्यात का हे तपासून पाहायचं. आता या चेकलिस्टमध्ये काय काय असू शकतं? एक, तुमचं आयडेंटिटी कार्ड, ओळखपत्र आपण ज्याला म्हणतो, हे जर विसरलात ना तर पेपर देता येणार नाही बरं का. दुसरं, तुमचं हॉल तिकीट शिवाय तुम्हाला प्रवेश मिळणं शक्य नाही. तसंच तुमचा कंपास बॉक्स, आणि तुमच्या कंपास बॉक्समध्ये सर्व साहित्य असणं आवश्यक आहे. ही बाब तुम्हाला क्षुल्लक वाटेल पण महत्वाची आहे. विषयाच्या आवश्यकतेनुसार तुमच्याजवळ कॅल्क्युलेटर, लॉग टेबल आणि इतर अशा ज्या काही विशेष गोष्टी असतात ह्या तुम्ही बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सोबत एक रुमाल पण न्यायला विसरू नका बरं का. टिप क्रमांक 4 पाहूया. स्टुडंट्स, अशी कल्पना करा, तुमच्या परीक्षेचा दिवस आहे आणि तुम्ही तुमच्या घरून तुमच्या एक्झाम सेंटरला जायला निघाला आहात. आता लक्षात घ्या की तुमच्या एक्झाम हॉलमध्ये तुमच्या सीटवर तुम्ही परीक्षेच्या वेळेआधी 10 मिनिटं बसणे आवश्यक आहे. का? कारण नियमानुसार तुमच्या सुपरवायझरने वेळेआधी 10 मिनिटं तुमच्या हातात उत्तरपत्रिका म्हणजे आन्सर शीट देणं अपेक्षित असतं. किती? 10 मिनिटे अगोदर. आता ह्याच्या पुढचा मुद्दा येतो टिप नंबर 5. तुमची उत्तरपत्रिका म्हणजे आन्सर पेपर, त्याच्या प्रत्येक पानावर तुम्ही पेन्सिल आणि स्केलने दोन्ही बाजूस समास म्हणजे डबल मार्जिन आखून घ्यायचा आहे. मी हे पेपर सुरू करायच्या आधीच बोलतोय. डावीकडच्या पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला लिहायचं आहे तुमचा मुख्य उत्तर क्रमांक, ज्याला आपण मेन आन्सर नंबर म्हणतो. मग दुसऱ्या कॉलम मध्ये काय येईल? त्याचा उपक्रमांक, ज्याला आपण सब आन्सर म्हणतो. आता तुम्ही विचाराल की मग आम्ही मुद्दे कुठे लिहायचे? तर उत्तराचे मुद्दे येतील त्या दोन समासांच्या मधोमध तुमच्या उत्तराच्या सोबत. आता टिप नंबर 6 कडे जाऊया. आता मात्र तुमचं लिखाण सुरू होतंय बरं का. आणि ते करण्या अगोदर तुमची उत्तरपत्रिका नीट तपासून घ्या. काही जर तुम्हाला त्याच्यात काही खराबी किंवा वेगळं काही वाटलं तर उत्तरपत्रिका तुम्ही सुपरवायझर कडून बदलून घेऊ शकता. आता तुमचा तपशील भरायला सुरुवात करा. पण त्याआधी छापील सूचना काळजीपूर्वक वाचून घ्या. आता तपशील भरताना तुमचा आसन क्रमांक, ज्याला आपण सीट नंबर म्हणतो, विषयाचं नाव, विषयाचा कोड,
कोड क्रमांक ज्याला आपण म्हणतो, कोड नंबर म्हणतो, परीक्षा केंद्र क्रमांक, दिनांक, वार, हे गरजेप्रमाणे जे जे काही त्या ठिकाणी विचारलं असेल, आवश्यक असेल, तर तुमची सही, ही सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. हे पेपर लिहिण्या इतकंच महत्वाचं आहे. मित्रमैत्रिणींनो, आहे ना हा व्हिडिओ खूप महत्वाचा? तर बघूया टिप क्रमांक 7. पेपर सुरू करण्यासाठी एक बेल दिली जाते आणि लगेचच तुमची प्रश्नपत्रिका तुमच्या हातात पडते. कदाचित त्यावेळेस तुमच्यावरील दडपण वाढेल, पण कोणताही ताण, कोणतंही टेन्शन घ्यायची काय गरज आहे? एक काम करायचं, क्वेश्चन पेपर तुमच्या समोर धरा, तुमचे डोळे बंद करा, तुमचं शरीर, तुमचे स्नायू थोडे सैल सोडा, तुमचा चेहरा आनंदी ठेवा आणि मनातल्या मनात म्हणा, माझा अभ्यास पूर्ण झाला आहे, मी परीक्षेसाठी तयार आहे, मी माझा पेपर सर्वोत्तम पद्धतीनेच लिहिणार आहे. आता हळूहळू डोळे उघडा आणि क्वेश्चन पेपर पूर्ण वाचून लिहायला सुरुवात करा. तर मित्रांनो, आता पाहूयात आपण टीप क्रमांक 8. ही टीप विशेषतः तुमच्या उत्तरपत्रिकेत तुमची उत्तरं लिहिण्याविषयीची टीप आहे बरं का. एक मुद्दा अगदी आपण सुरुवातीला स्पष्ट करून घेऊ, तो म्हणजे प्रश्नपत्रिकेतला कुठलाही मुख्य प्रश्न तुम्ही कधीही सुरू करू शकता, पण जो मुख्य प्रश्न म्हणजे मेन क्वेश्चन तुम्ही लिहायला सुरुवात कराल, तो केल्यानंतर त्याचे सर्व उपप्रश्न म्हणजे सब आन्सर्स हे तुम्हाला सलग पूर्ण करायचे. त्यामुळे प्रश्न निवडतानाच, मेन क्वेश्चन निवडतानाच असा निवडा की ज्याच्यातली जास्तीत जास्त उत्तरं तुम्हाला माहीत असतील. मग पुढची शंका येते की एक उत्तर संपल्यानंतर मग दुसऱ्या उत्तरासाठी काय करायचं? सोपं आहे, एक ओळ सोडायची, एक ओळ सोडून पुढचं उत्तर लिहायला घ्यायचं. आता मात्र एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा एक मुख्य प्रश्न सोडवून होतो, त्याची सर्व उत्तरं संपतात, पुढचा मुख्य प्रश्न सुरू करताना तुम्हाला दुसऱ्या पानावर, नव्या पानावर तो मुख्य प्रश्न, त्याची उत्तरं सुरू करायची आहेत. यू हॅव टू स्टार्ट द मेन क्वेश्चन ऑन अ न्यू पेज. हे मात्र नक्की लक्षात ठेवा. आता आपण असं समजूया की तुमची उत्तरं तर सगळी लिहून झाली. उत्तरं लिहून झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक उत्तरातील काही महत्वाचे मुद्दे किंवा शब्द हे तुमच्या पेन्सिल आणि पट्टीने म्हणजे स्केलनी अधोरेखित अंडरलाईन करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल अंडरलाईन केल्याचा फायदा काय? तर अंडरलाईन केल्यामुळे तपासणाऱ्या व्यक्तीला त्याची खूप मदत होते, तो नेमके मुद्दे वाचतो आणि त्यामुळे मार्क्स दिल्यामुळे तुमच्या मार्क्समध्ये निश्चितच भरपूर भर पडते. चांगले मार्क्स तुम्हाला मिळू शकतात केवळ मुद्दे अंडरलाईन केल्यामुळे. तर आता टिप क्रमांक 9. एक प्रश्न सातत्यानं मुलांना, विद्यार्थ्यांना भेडसावत असतो की मी परीक्षेमध्ये कोणतं पेन वापरावं? उत्तर सोपं आहे. एक, निळा बॉल पॉइंट पेन याला तुम्ही प्राधान्य देऊ शकता. आणि 2, जे एक पेक्षाही महत्वाचं आहे, तुम्ही ज्या प्रकारच्या किंवा ज्या पेनने संपूर्ण सेमिस्टरमध्ये लेखन केलं आहे, तोच पेन म्हणजे त्याच प्रकारचा पेन तुम्ही परीक्षेत वापरावा. यामुळे तुमचं अक्षर स्पष्ट, व्यवस्थित आणि वाचनीय असं येतं, कारण तुम्हाला त्या पेननी लिहिण्याची सवय असते. अनेकदा असं होतं मित्रांनो की पेपरच्या सुरुवातीला आपण खूप छान हँडरायटिंग काढतो आणि जसा जसा तो पेपर लिहित आपण पुढे जातो, तसं तसं शेवटच्या पानावर येईपर्यंत ते हँडरायटिंग अत्यंत, ज्याला आपण हॉरिबल म्हणतो, असं होतं. असं होता कामा नये. जितकं छान, स्वच्छ, सुस्पष्ट तुम्ही पहिल्या पानावर लिहिलंय, तितकंच छान तुमचं लेखन हे शेवटच्या पानापर्यंत असलं पाहिजे. जाता जाता आपण हेही लक्षात घेऊया, उत्तरं संपल्यानंतर उत्तरांच्या मध्ये आपण रिकामी पाने सोडणं टाळावं. यामुळे होतं काय, कधी कधी परीक्षक तपासत असताना, ते पेपर तपासत असताना त्या मोकळ्या पानांच्या, रिकाम्या पानांच्या पुढे जर तो चुकून गेला नाही, असं क्वचितच होतं, तर पुढची उत्तरं तपासली जात नाहीत. मग जर एखादं पान समजा चुकून सुटलं, तर तिथे पेन्सिलची आडवी रेष वरपासून खालपर्यंत घ्यावी. तसंच आपला पेपर संपल्यानंतर जी काही कोरी पाने शिल्लक राहतात, ब्लँक पेजेस, ही जी काही शिल्लक राहतात, त्याच्यावर प्रत्येक पानावर पेन्सिलनी एक तिरकी रेष, स्लांटिंग लाईन काढायला विसरू नका, शेवटच्या पानापर्यंत, जी पानं रिकामी आहेत. आलं लक्षात?
आता आपण पाहूया टीप क्रमांक 10. विद्यार्थ्यांचा एक अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न असतो की आम्ही किती पुरवण्या वापरू शकतो जास्तीत जास्त. आणि याचं उत्तर आहे, एक विद्यार्थी त्याला आवश्यक वाटतील तितक्या पुरवण्या वापरू शकतो, कारण अर्थातच आपण त्या परीक्षेसाठी परीक्षा फी, एक्झामिनेशन फी भरलेली असते. थोडं आणखीन जरा महत्वाचं, तुमच्या आन्सर शीटवर ज्याप्रमाणे तुम्ही सगळा तपशील भरलेला आहे त्याच प्रमाणाचा तपशील हा तुम्ही तुमच्या सप्लिमेंट्सवर, पुरवण्यांवर भरला पाहिजे. आणि तुम्ही तुमची उत्तरपत्रिका सुपरवायझरकडे देण्यापूर्वी, आन्सर पेपर सबमिट करण्यापूर्वी तुमच्या जेवढ्या सप्लिमेंट्स आहेत त्या व्यवस्थित क्रमाने एकतर तुम्हाला पुरवलेल्या धाग्याने बांधा किंवा स्टेपल करा. हे अवलंबून आहे त्या परीक्षेच्या नियमांवर. पण खात्री करून घ्या बरं का मित्रांनो, की तुमच्या मेन आन्सर पेपरला तुमच्या सर्व सप्लिमेंट्स क्रमाने जोडल्या आहेत की नाहीत. तर आता आपण या व्हिडिओच्या बऱ्याचशा शेवटाकडे आलोय. त्याच्यामधले टीप क्रमांक 11 आता ही पाहूया. एक गोंधळ स्टुडंट्स नेहमी लिहिताना असा करतात की ज्यांना शॉर्ट आन्सर्स लिहायचे आहेत त्या ठिकाणी ती मुलं, ते स्टुडंट्स लॉंग आन्सर्स पेक्षा मोठे उत्तरं लिहितात आणि लॉंग आन्सर्स म्हणजे मोठी उत्तरं जी हवी आहेत त्याच्या जागी छोटी उत्तरं लिहितात. आता याच्यामुळे काय होतं, तर परीक्षकाचं जे तुमच्याबद्दलचं जे मत आहे, इम्प्रेशन आहे, याच्यावर एक वेगळा परिणाम होतो की तुम्हाला उत्तरं आणि मार्क्स याचं प्रमाण समजून तुम्ही लिखाण करू शकत नाही का. तेव्हा छोट्या प्रश्न छोटे उत्तरं कारण कमी मार्क्स, मोठे प्रश्न मोठी उत्तरं कारण जास्त मार्क्स, हे नक्की लक्षात ठेवा. आता जाता जाता एक अत्यंत महत्वाची टीप तुम्हाला द्यायची आहे, ती म्हणजे तुमचं लेखन पेपरच्या वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर पूर्ण होईल असा प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणाल ही शेवटची 10 मिनिटं आणखी कशाला जर माझं लिहून झालंय तर. याला कारण असं आहे की तुम्ही लेखनाच्या भरामध्ये जर काही उत्तरं लिहायची विसरला असाल किंवा काही उत्तरं तुम्ही चुकीची लिहिली असतील ज्याची तुम्हाला नंतर उत्तरं योग्य आठवली तर तुम्हाला ती दुरुस्ती करायला वेळ नको का. या 10 मिनिटांमध्ये जर तुम्ही परत एकदा तुमच्या पेपरवर नजर फिरवली, आपण खात्रीनं सांगू शकतो की तुमचे एक जरी उत्तर किंवा एक जरी चूक लक्षात आली तरी तुमचे मार्क्स झपाट्याने वाढू शकतात. त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होऊ शकतो. तुमची उत्तरपत्रिका सुपरवायझरला सबमिट करण्यापूर्वी अजून एक गोष्ट तपासून घ्या बरं का. जो मेन आन्सर पेपरवरती 3 चौकटी असतात त्याच्यामध्ये आन्सर पेपर, नंबर ऑफ सप्लिमेंट्स अँड टोटल असं असतं. तर तुम्ही किती उत्तरपत्रिका वापरल्या, अर्थातच मुख्य उत्तरपत्रिका 1, सप्लिमेंट्सची संख्या समजा 2 आणि एकूण टोटल 3, हेही लिहायला विसरू नका. त्याचा सुपरवायझर पेक्षा सुद्धा पेपर तपासणाऱ्याला जास्त उपयोग होतो. आणि हो, काही परीक्षांमध्ये तो होलोग्राम वापरला जातो. तो होलोग्राम चिकटवल्यानंतर तुम्हाला तुमच्या तपशिलांमध्ये बदल करण्याची संधी मिळत नाही. तो होलोग्राम चिकटवण्यापूर्वी तुम्ही सर्व तपशील अत्यंत काटेकोरपणे तपासून घेणं आवश्यक आहे. आता ज्याला आपण टिप्स म्हणतो अशा आपल्या पूर्ण झाल्यात. तुम्ही उत्तम मार्क्स या सगळ्या टिप्सचा वापर करून स्कोर करू शकाल, कदाचित टॉपर येऊ शकाल, फेल होणारा विषय तुमचा पास होऊ शकेल. तेव्हा या व्हिडिओच्या शेवटाकडे येताना एक 2-3 गोष्टींची आठवण आपण निश्चित करून घेऊया. विद्यार्थ्यांच्या ज्या मनातले ब्लॉक्स असतात, अनेकदा एखाद्या विद्यार्थ्याला शौचालयाचा वापर किंवा ज्याला आपण वॉशरूम वापरण्याची नितांत गरज किंवा कदाचित त्याची सवय याच्यामुळे त्याला गरज पडू शकते आणि तो किंवा ती अनेकदा सुपरवायझरची परवानगी घेऊन वॉशरूमचा वापर करण्यास जाण्याचं टाळू शकतात. कृपया असं करू नका. परवानगीचा विषय हा सुपरवायझरच्या हातात असतो. ती तुम्हाला योग्य संवाद जर तुम्ही सुपरवायझरशी साधलात तर ती परवानगी तुम्हाला मिळू शकते. अँड नाव लास्ट बट नॉट द लीस्ट, ज्याला आपण म्हणतो शेवटचा पण सर्वात महत्वाचा मुद्दा, कुठल्याही प्रकारची कॉपी करण्याचा किंवा कुठलाही गैरप्रकार परीक्षा सुरू असताना करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला एक सिक्रेट सांगू, कॉपी करणाऱ्या स्टुडंटला नेहमी असं वाटत असतं की सुपरवायझरला काय कळतंय, मी कॉपी केली कोणाला समजलं नाही. पण जेव्हा 40 मुलांवर सुपरविजन करत असलेली एखादी व्यक्ती थोडी जरी हालचाल झाली, तो सुपरवायझर किंवा ती सुपरवायझर ती कॉपी किंवा तो गैरप्रकारचा प्रयत्न नेमकेपणाने टिपू शकतात. आणि त्यानंतर मग मात्र जी काही शिक्षा होईल ती कधी सौम्य असेल तर कधी तीव्र असेल. त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे, असल्या भानगडीत, कॉपीच्या भानगडीत, काही गैरवर्तन करायच्या प्रकरणात कृपया अडकू नका.
आम्हाला खात्री आहे तुम्हाला या व्हिडिओचा निश्चित भरपूर फायदा होणार आहे तुमच्या परीक्षांसाठी. तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत काळजीपूर्वक ऐकलात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर क्रोमाटॉक्सच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. लाईक, शेअर, कमेंट तर नक्की करा. जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. तुम्हाला तुमच्या भावी सर्व अभ्यासासाठी आणि परीक्षांसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद.